अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज मी आपल्याला प्रकट दिनानिमित्त गुरुचरित्र पारायण आपण आता किती दिवसाचं करू शकतो. अमावस्या आहे 18 तारखेला, 19 तारखेला गुढीपाडवा आहे आणि 20 तारखेला चैत्र शुद्ध द्वितीया, त्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. मग त्यानिमित्त आपण आज 12 तारीख आहे, उद्या 13 तारीख आहे. मग आपण गुरुचरित्र पारायण 3 दिवसीय घरी गुरुचरित्र पारायण आपण करू शकतो का? 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण कसं करायचं, अमावस्येच्या अगोदर कसं करायचं, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. सगळ्यात महत्त्वाचं, मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. त्या युक्तीप्रमाणे तुम्ही 18 तारखेला अमावस्या आहे, त्याच्या अगोदर म्हणजे उद्या 13 तारीख आहे, 13 तारीख, 14 तारीख, 15 तारीख, 16 तारीख, 17 तारीख किंवा मग 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण तुम्ही घरी करू शकता. 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण कोणाची इच्छा आहे आता करायची, 7 दिवस करायला नाही जमत तर तुम्ही उद्यापासून पण बसू शकता किंवा मग शनिवार, रविवार, सोमवार पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. किंवा शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण तुम्ही घरी करू शकता. महिलांनी दिंडोरीपर्यंत गुरुचरित्र वाचावे, मोठं गुरुचरित्र वाचू नका. पुरुषांनी पण दिंडोरीपर्यंत गुरुचरित्र वाचू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मग याचा संकल्प कसा करायचा? आपण गुरुचरित्र वाचून घेणारे कोण आहेत? दत्त महाराज. लक्षात ठेवा. आता खूप जण कमेंट करतील की म्हणतील की दादा 7 दिवसाचंच करायला पाहिजे, कशाला 3 दिवसाचं? असं काही नाही आहे. मी स्वतः 3 दिवसाचं करतो घरी, किंवा तुम्ही पण 3 दिवसाचं करू शकता, काही बंधन नाही आहे, असं काहीच नाही आहे. त्याचे नियम साधे सोपे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. जास्त बहु करायचं नाही आणि घाबरायचं अजिबात नाही. तुम्ही काय करतो, आपण काय करतो, जास्त घाबरतो. मनातली भीती पहिले दूर करा, काही होत नाही. तुमच्या केसाला धक्का लागत नाही, हो, काही होत नाही, घाबरायचं नाही. 7 दिवसीय करायला आता वेळ नसेल तर तुम्ही 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण घरी करू शकता, काहीही बंधन नाही. साधं सोपं कसं करायचं मी आपल्याला सांगतो. सगळ्यात पहिले महिलांनी दिंडोरीपर्यंत पोथी वाचावी, पुरुष पण वाचू शकता. पोथी आपली असावी, नसेल तुमच्याकडे विकत घ्या. आपला मोबाईल, आपला TV किंवा आपलं घर, आपली गाडी, तसा आपलं गुरुचरित्राची पोथी ठेवायची. पाठ मांडा, पीस ठेवा. महाराजांचा फोटो असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा, महाराजांचा फोटो ठेवायचा. कलश मांडा आणि एक नारळ ठेवा. ह्या गोष्टी करायला नाही जमल्या आपल्याला, साधं सोपं पाठ ठेवा, पोथी ठेवा, त्याच्यावर पीस ठेवा आणि पोथी ठेवून द्या, बस. तुपाचा दिवा, तेलाचा दिवा चालू असला पाहिजे वाचताना. कधीपासून वाचन करायचं? शुक्रवार, शनिवार, रविवार करू शकता तुम्ही. 17 तारखेपर्यंत म्हणजे 13 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता. गुरूंची सेवा करायला कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही. खूप लोक घाबरून टाकतात, करू नका, असं होतं, करू नका, ते होतं. असं काहीच नाही होतो. दत्त महाराज पाठीचे असताना तुमच्या केसाला धक्का लागत नाही, काळजी करायची नाही. पहिले सगळ्यात पहिल्याचे नियम, साधे सोपे नियम समजून घ्या. सगळ्यात सोपा नियम म्हणजे काय? आपल्याला पारायण करायचंय, दत्त महाराज करून घेता. सगळ्यात अगोदर आपण पूजा मांडणी साधी सोपी करून घ्यायची. मी स्क्रीनवर दाखवेल. पूजा मांडणी नाही जमली, साधं आपलं आसन घ्या आणि साधं पाटावर आपण पोथी ठेवून वाचू शकता. वाचणं महत्वाचं आहे. महत्वाचं काय? वाचन. मग गुरुचरित्र वाचन करायच्या अगोदर सगळ्यात पहिले तुम्ही सकाळीच बसू शकता. 5 वाजता, 4 वाजता, 3 वाजेनंतर तुम्ही आंघोळ करून, स्नान करून बसू शकता. वाचन करताना तुपाचा दिवा, तेलाचा दिवा चालू असला पाहिजे. भस्म लावून करायचं. भस्म डायरेक्ट बसायचं नाही. काही जण काय करतात, उठतं आणि डायरेक्ट बसतात. नाही, भस्म लावायचं. कपाळी भस्म, दोन्ही हाताला भस्म, छातीला भस्म, पोटाला भस्म, सगळं भस्म लावायचं. भस्म लावल्यानंतर संकल्प करायचा. आपल्या देवघराचं तिथं जायचं, देवाचं दर्शन घ्यायचं, आईवडिलांचं दर्शन घ्यायचं. संकल्प करायचा. संकल्प म्हणजे काय? हातामध्ये पाणी घ्यायचं, गंधा, अक्षदा, फूल घ्यायचं, तिथी, वार, नक्षत्र घ्यायचं. उद्याची तिथी कोणती असेल, तिथी, वार, नक्षत्र. तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या. गोत्र माहीत नसेल, काश्यप गोत्र म्हणा.
हे केल्यानंतर असं म्हणायचं, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आम्ही 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण करत आहोत. महाराजांनी आमच्याकडून निर्विघ्नपणे करून घ्यावं. तुमच्या भौतिक अभौतिक ह्या सगळ्या ज्या सेवा आहेत, हे जे काही लक्षणं असतात, जी तुमची मनोकामना आहे ती मनोकामना पूर्ण व्हावी असं म्हणायचं आणि पाणी खाली सोडून द्यायचं. हातामध्ये गंधाक्षता फुल घ्यायचं, पाणी खाली सोडून द्यायचं. साधं सोपं करायचं. तुमची इच्छा काय ती म्हणा, सोडून द्यायचं पाणी. सगळ्यात अगोदर आपली जपमाळ पाहिजे. जपमाळेला महाराजांचा जप करायचा. श्री स्वामी समर्थ जप 1 माळ करावी, गायत्री मंत्र जप करा, परत गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष आणि मग वाचायला सुरुवात करायची. 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 3 दिवसामध्ये त्याचे अध्याय आहे ते पहिल्या दिवशी 1 ते 22 अध्याय वाचायचे. दुसऱ्या दिवशी 23 ते 33. पहिल्या दिवशी 1 ते 22च वाचायचे पूर्ण 1 ते 22 अध्याय. दुसऱ्या दिवशी 23 ते 33. तिसऱ्या दिवशी 34 ते 53. हे अध्याय अशा पद्धतीने वाचावे. जास्त ताण घ्यायचा नाही. वाचायला बसायचं, आपल्या लक्षात ठेवायचं म्हणून सकाळी वाचा. 4 वाजता, 5 वाजता, दुपारी 12 वाजेच्या अगोदर वाचन पूर्ण तुमचं झालं पाहिजे. हे लक्षात ठेवा. हे तुमचं झालं पाहिजे वाचन पूर्ण. तुम्ही म्हणणार मग आम्ही दुपारी वाचतो, जेवण करून मस्त झोपून. नाही चालत तसं. दुपारी 12 साडेबारा वाजता दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते. या वेळेत वाचन करायचं नाही. 12च्या अगोदर आणि सकाळी 3 वाजेच्या नंतर. हा वेळ लक्षात ठेवा. सकाळी 3 वाजेच्या नंतर आणि दुपारी 12 वाजेच्या आतमध्ये. तुम्हाला कोणत्याही वेळेत या वेळेमध्ये गुरुचरित्र पारायण तुम्ही वाचू शकता. वाचून आपल्याला फक्त संपवायचं नाही आहे. नुसते लोक बोटं फिरवतात, फक्त बोटं. तसं करायचंच नाही. आपल्या मुखाने बोलायचं. हात खडीसाखर ठेवा, गोमित्र घ्या. झोप येऊ लागली, हे होऊ लागली, गोमित्र घ्या. आणि आपण सवळं काय घालायचं, कोणतीही पूजा करताना प्रत्येकाचं वस्त्र असतं, ते वस्त्र परिधान करूनच करा. पोलीस जर म्हटलं तर पोलीसवाल्यांची वर्दी दिसते आपल्याला. डॉक्टर म्हटलं तर डॉक्टरवाल्यांची वर्दी दिसते. ब्राह्मण गुरुजी म्हटलं की सवळं दिसतं. तसंच गुरुचरित्र पारायण करताना सवळं घालायचं. पुरुषांनी काय घालायचं, धोतर किंवा लुंगी. धोतर किंवा लुंगी घालताना आतमधले जे कपडे असतात ते घालायचे नाही पुरुषांनी. लक्षात ठेवा. खूप जण बनेल घालता आणि गुरुचरित्र पारायण करता. असं चालत नाही. जीन्सची पॅन्ट घालता आणि गुरुचरित्र पारायण करता. असं चालत नाही. तसं पावित्र्य राखलं जात नाही. तुम्हाला पारायण करायचं आहे ना, ते वस्त्र तुम्हाला घालावेच लागतील. आणि नाही घालायचे असेल तर वाचू नका. तुम्ही वाचलं नाही काही फरक पडत नाही. तुम्ही स्वामीचरित्र वाचा. स्वामीचरित्राला तुम्ही जीन्स पॅन्ट घातली काही प्रॉब्लेम नाही स्वामीचरित्राला, पण गुरुचरित्राला नाही. हे लक्षात ठेवा. वस्त्राला खूप महत्त्व आहे. सवळं घालायचं, प्रॉपर सवळं घाला. लुंगी घाला, धोतर घाला, भस्म लावायचं. सवळं घालताना आंतरवस्त्र घालायचं नाही पुरुषांनी. महिलांनी काय घालायचं, महिलांनी साडी घालावी आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे. आपल्या डोक्यावर पदर असावा, कुंकू असेल, हळद असेल, हातात बांगड्या असेल, हे सगळं महिलांनी घालावं. मुली असेल तरी पण त्यांनी साडी घालावी. प्रॉपर ड्रेस, प्रॉपर सवळं घालून जर केलं आणि तीच साडी असेल, वाचन झाल्यानंतर भिजवायची, धुवायची, वाळू घालायची, तीच साडी दुसऱ्या दिवशी घालायची. अशीच 3 दिवस घालावं. पुरुषांनी पण सवळं घातलं, वाचन झाल्यानंतर धुवून टाकावं आणि दुसऱ्या दिवशी तेच वाळल्यानंतर तेच घालावं. हे झालं वाचनाचं. जेवण काय करायचं, खूप मोठा प्रश्न असतो. आम्ही आता पारायण करतोय बाबा, पण आम्हाला जेवायला पाहिजे. आपण ह्या 3 दिवसामध्ये नॉनव्हेज तर नाहीच. कांदा लसूण खायचा नाही, कांदा लसूण मसाला खायचा नाही, भात कमी खावा. तुम्ही सगळ्या पालेभाज्या खाऊ शकता. सगळ्या. कांदे वांगे खायचे नाही. कांदे वांगे खायचे नाही. सगळ्या पालेभाज्या खाऊ शकता. बटाटे पण खाऊ शकता. सगळं खाऊ शकता. पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. पोळी असेल, चपाती असेल खाऊ शकता. आता खूप जण म्हणतात एक धान्य खायचं. एक धान्य म्हणजे काय ते समजून घ्या. एक धान्य म्हणजे काय, पोळी चपाती कोणी खात असेल. आता कोणी ज्वारी बाजरी असं कोणी खात नाही. जे खात असेल ते खाऊ शकतं. काही जण म्हणतात शेंगदाणे चालतं का, सगळं चालतं. शेंगदाणे खा, काही प्रॉब्लेम. त्याच्यामध्ये तुम्ही नॉनव्हेज नाही, कांदा लसूण खायचा नाही, वांगे खायचे नाही. हे लक्षात ठेवा. हे का बरं, आपल्याला 3 दिवसीय ब्रह्मचर्य पालन करायचं आहे. ब्रह्मचर्य पालन म्हणजे काय हे पण खूप जणांना माहीत नसतं. सांगतो मी.
ब्रह्मचर्य पालन म्हणजे शारीरिक संबंध ठेवायचे नाही. हे झालं नवरा बायकोंसाठी. या 3 दिवसामध्ये वाईट बघायचं नाही, वाईट बोलायचं नाही, वाईट हे मनामध्ये विचार आणायचे नाही, कोणतेच विचार आणायचे नाही मनामध्ये. सेक्शुअल विचार मनामध्ये आणायचे नाही. आपल्या भावनावर कंट्रोल पाहिजे. म्हणून कांदा ह्या गोष्टी खायच्या नाही. वाचताना तुम्हाला जर जांभळी आली, झोप आली तर अंगावर गोमूत्र घ्यायचं. जेवणाचा प्रॉब्लेम झाला, झोपायच्या वेळेस गादीवर झोपायचं नाही. खूप जण असे ते गादीवर झोपतात. नाही, गादीवर नाही झोपायचं, खाली झोपायचं. चटईवर झोपा, घोंगडीवर झोपा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही एवढं करू शकता. 3 दिवसामध्ये मौन धारण करण्याचा प्रयत्न करावा. थोडं शांत राहावं, मौन धारण करावं जास्तीत जास्त. त्याच्यासोबत कोणाला वाईट बोलू नका, कोणाला चांगलं बोलू नका, काहीच करू नका. तुम्ही जास्त ताण घ्यायचा नाही. 3 दिवसामध्ये वाचन करताना मग खूप जण म्हणणार दादा मध्ये उठलं चालतं का? गोमित्र घ्या अंगावर, परत बसा, परत उठा, काही प्रॉब्लेम नाही. असा कंटिन्यू बसा असं काही नाही आहे. एक मांडी बसा असं काही विषय नाही आहे. अध्याय पूर्ण झाल्यावर उठू शकता, परत बसू शकता. वाचन करताना फक्त मध्ये बोलायचं नाही, हे लक्षात ठेवा. वाचन करताना मध्ये बोलायचं नाही. हे नियम तुम्हाला कोणीच सांगणार नाही, कोणीच नाही सांगणार. हे नियम खूप गुप्त नियम आहे. आपण वाचन करताना दत्त महाराजांना बसण्यासाठी आसन ठेवावं, त्यांना रांगोळी काढावी छानपैकी. आपण काही जेवणार, वरण भात भाजी पोळी, ते महाराजांना नैवेद्य दाखवायचा. सकाळी पण संध्याकाळी पण 2 टाईम नैवेद्य, 2 टाईम आरती करावी. घरामध्ये सगळ्यांकडे गोमित्र टाकावं. अशा पद्धतीने आपण 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता. 7 दिवसाचं नाही जमत, 3 दिवस करावं. त्याचं उद्यापन कसं करायचं? उद्यापनाचं एक साधं सोपं लक्षण आहे. उद्यापन करताना आपण 3ऱ्या दिवशीच उद्यापन करायचं. 7 दिवसाचं पारायण करत असाल तर 7व्या दिवशी, किंवा 3 दिवसाचं पारायण करत असणार तर 3ऱ्या दिवशी उद्यापन करावं. समजा तुम्ही उद्या बसले 13 तारीख, 13, 14, 15 म्हणजे 15 तारखेला तुमचं उद्यापन होईल. वाचन झाल्यानंतर ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र द्यायचं. कधीही लक्षात ठेवा, गुरुचरित्र पारायण करत असणार, नवनाथ पारायण करत असणार, स्वामी चरित्र असेल, व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान असेल, काही आपण काही अनुष्ठान करत असतो, ते झाल्यानंतर ब्राह्मणाला शिदा म्हणजे काय खूप जणांना माहीत नाही. शिदा म्हणजे सप्तधान्य 1.25 किलोप्रमाणे ब्राह्मणाला द्यावं. म्हणजे ब्राह्मण जे आहे ते 2 व्यक्ती जेवतीन असा शिदा द्यायला पाहिजे. हे लक्षात द्या. शिदा द्यायचं मागचं, आणि आपल्या घरचं पीठ कधीच ब्राह्मणाला द्यायचं नाही. आपण जे घरी पीठ करतो ते पीठ नाही द्यायचं. आपण कोरडा शिदा असेल, ते सप्तधान्य असेल ते 1.25 किलोप्रमाणे ते शिदा ब्राह्मणाला द्यावा. परत दक्षिणा असेल दक्षिणा द्यावी. परत आपण ब्राह्मणाला वस्त्र असेल वस्त्र द्यावे. कधीही जेव्हा आपलं पारायण होईल तेव्हा शिदा, दक्षिणा, वस्त्र हे ब्राह्मणाला कुंकू लावून त्यांचं पाद्यपूजन करून हे ब्राह्मणाला द्यावं. आपल्या जवळच्या ब्राह्मणाला जरी दिलं चालेल, किंवा ब्राह्मण कोणाला नाही भेटला तर तुम्ही मला संकल्प करून ऑनलाईन दक्षिणा तुम्ही पाठवू शकता. तुम्ही पाठवलेली दक्षिणा आपण गाणगापूर आणि मला सापडलेले महादेव आहे त्यांच्या कार्यासाठी आपण वापरतो. ह्या 2 गोष्टी झाल्या. ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र दिले. ब्राह्मणाचं झाल्यानंतर नैवेद्य आरती करायची, आणि नंतर तुम्ही तुमचं प्रसादही घ्यायचा. अशा 3 दिवसाचं उद्यापन साधं आणि सोपं करावं. सोपं. पोथी 3ऱ्या दिवशी नाही उचलायची, 4थ्या दिवशी पोथी तुम्ही उचलू शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणून उद्यापासून, ज्यांना आता 13 तारखेपासून करायचं असेल पारायण, बिंदास करा. उद्यापासून नाही जमलं 14 तारखेपासून करा. 14, 15, 16, 18 तारखेला अमावस्या आहे. त्याच्यामुळे तुमचं त्या 3 दिवसामध्ये वाचन होऊन जाईल. वाचताना मोठ्याने वाचायचं, मनातल्या मनात वाचायचं नाही. काही जण नुसतं बोटं फिरवतात, खूप जण नुसते बोटं. तसं करू नका. देवाने आपल्याला वाचा दिलेली आहे, म्हणून मोठ्याने वाचायचं. छानपैकी गुरुचरित्र पारायण करायचं. महाराजांना म्हणायचं की महाराज तुम्ही घरी या. महाराज घरी येत असतात. येता महाराज घरी. आपण म्हटलं तर महाराज जेवायला येत असतात. छानपैकी गुरुचरित्र वाचायचं. ते दिवस असेल तर 3 दिवस असे निघून जातात आणि आपलं पारायण पूर्ण होतं. म्हणून मनामध्ये किंतु परंतु आणू नका. खूप जण म्हणतात मग आम्ही याला विचारतो त्याला विचारतो, काही जण काही सांगता. हे बघा, गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचं आहे, आपल्याला बसायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही बसू शकता. सकाळी 3 वाजेपासून तर दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही पारायण करू शकता. त्याला बंधन नाही, काही बंधन नाही.
म्हणून तुम्ही सगळ्यांनी पारायण करावं, अशा पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी. आणि गुरुचरित्र पारायण 3 दिवसामध्ये झालं ना, तसं फळ खूप चांगलं आहे. आता मध्ये अमावस्या आली, आता खूप जणांना वाटतं मग नंतर कधी करायचं. जर तुम्ही 3 दिवस नाही केलं तर तुम्ही नंतर पारायण 18ला अमावस्या आहे, 19ला पाडव्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता. 19 तारखेपासून तर पुढं कधी पण तुम्ही गुरुचरित्र पारायण आहे ते करू शकता. जर तुम्हाला या अमावस्याच्या अगोदर नाही जमलं तर पाडव्यानंतर किंवा पाडव्यापासून, पाडव्याला 3.5 मुहूर्त आहे, 19 तारखेपासून तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता. तर पुढं 30-31 तारीख पुढच्या अमावस्या याच्या अगोदरपर्यंत गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता. म्हणून मनामध्ये किंतु परंतु आणू नका. करायचं असेल, ही महाराजांचीच काही इच्छा असेल म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला. सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण करावं. झालेली सेवा आम्ही महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.